केंद्रीय मंत्रिमंडळात शिवसेनेकडून अनिल देसाई यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे। माजी खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांना शिवसेनेनं त्यांच्या खात्यातून मंत्रिपद द्यावं असा आग्रहवजा दबाव भाजपच्या केंद्रीय नेत्यांकडून शिवसेनेवर आणला जातोय। त्याचवेळी शिवसेनेच्या गोटातून अनिल देसाई यांचं नाव पुढे येत आहे। भाजप सरकारमध्ये सामील व्हायचं की नाही याबाबत चर्चा करण्यासाठी शिवसेना नेत्यांची महत्त्वाची बैठक बुधवारी सेना भवनात झाली। पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसह वरिष्ठ नेते यावेळी उपस्थित होते। येत्या 9 नोव्हेंबर रोजी नवनिर्वाचित शिवसेना आमदारांची बैठक होती, मात्र त्याआधीच याबाबतचा निर्णय होऊ शकतो अशी माहिती शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी यावेळी दिली आहे। काँग्रेसनं भाजप सरकारला पाठिंबा द्यावा असं खळबळजनक वक्तव्य ज्येष्ठ काँग्रेस नेते बाळासाहेब विखे पाटील यांनी केलंय। काँग्रेस पक्ष दुबळा खिळखिळा झालाय, काँग्रेसला नेतृत्व नाही, पुन्हा निवडणुकीला सामोरं जाणं अवघड आहे। माझं वक्तव्य नेत्यांना आवडणार नाही, पण ते योग्य आणि शहाणपणाचं आहे। काँग्रेसनं प्रतिष्ठेचा प्रश्न न करता आमदारांना वेठीस धरू नये असंही त्यांनी यावेळी सांगितलंय। राष्ट्रवादीनं भाजपला पाठिंबा दिल्याबद्दल काँग्रेस नेते अशोक चव्हाणांनी आश्चर्य व्यक्त केलंय। भाजप राष्ट्रवादीत काही सौदा झाल्याचं नाकारता येत नसल्याचा टोला त्यांनी शरद पवारांना हाणलाय। न मागता पाठिंबा दिल्यानं गूढ वाढल्याचंही चव्हाणांनी नमूद केलंय। अरबी समुद्रात शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी एका आठवड्यात परवानगी मिळणार आहे। मुंबईतले अनेक महत्त्वाचे प्रकल्प मार्गी लावण्याच्या दृष्टीनं केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गुरुवारी नाशिकचे महापौर आणि मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांची भेट घेतली। विशेष म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकतीच राज्याच्या मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन नाशिककडे लक्ष देण्याची विनंती केली होती, तरीही मनसेचे पदाधिकारी भुजबळांच्या दारी गेल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या। एमआयएम या राजकीय पक्षावर बंदी घालण्याची मागणी काँग्रेसचे आमदार प्रणिती शिंदे यांनी केल्यानं खळबळ उडाली आहे। या देशद्रोहींना देशात थारा नसावा असं वक्तव्य प्रणिती शिंदे यांनी सोलापुरात बोलताना केलं। काँग्रेसचे आमदार प्रणिती शिंदे यांनी एमआयएमची माफी मागावी अशी मागणी एमआयएमचे अध्यक्ष असाउद्दीन ओवैसी यांनी केली आहे। राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी राज्याच्या अतिदुर्गम गडचिरोली जिल्ह्याला पहिल्यांदाच भेट दिली। वन विभागानं अतिदुर्गम भागात रोजगार देण्यासाठी उभारलेल्या अगरबत्ती निर्मिती प्रकल्प आणि बांबू वस्तू निर्मिती केंद्राला राज्यपालांनी भेट दिली। गडचिरोलीच्या विकासासाठी आवश्यक ती सर्व मदत देण्याचं आश्वासन त्यांनी आलापल्ली इथे बोलताना दिलं। घरात शौचालय बांधण्यासाठी ग्रामीण भागातल्या एका महिलेनं स्वतःचं मंगळसूत्र विकल्याची घटना वाशिम जिल्ह्यात घडली। तिच्या या क्रांतिकारी पावलाचं आता सर्वत्र कौतुक होतंय। राज्याच्या नव्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनीही संगीताच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली। एवढंच नाही तर पंकजा मुंडेंनी स्वखर्चानं संगीताला नवं मंगळसूत्र बनवून दिलंय। डेंग्यूचा मुद्दा आता थेट कोर्टात पोहोचलाय। साफसफाई नीट केली जात नसल्यामुळेच डेंग्यूचा प्रसार होत असल्याचा आरोप नागपूरकरांनी केला। या संदर्भात नागपूर खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आहे। या याचिकेची कोर्टाकडून गंभीर दखल घेण्यात आली असून महापालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्याला 1 आठवड्यात उत्तर देण्याचे आदेश देण्यात आले। नाशिकमध्ये डेंग्यूमुळे 42 वर्षीय जितेंद्र कुलकर्णी यांचा मृत्यू झालाय। चेतना नगर परिसरातील रहिवासी होते ते खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते। त्यांच्या पत्नीलाही डेंग्यूची लागण झाली आहे, तर दुसरीकडे पिंपरी चिंचवडमध्येही 12 वर्षीय श्वेता चासकरचा डेंग्यूमुळे बळी गेलाय। खासगी रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू होते। मुंबईत डेंग्यू आणि मलेरियानं थैमान घातलंय। यासाठी विद्याविहारमध्ये मुंबई महापालिका आणि खासगी संस्था यावर जनजागृती करतात। घराघरात जाऊन पाणी जास्त दिवस साठवून ठेवू नका आणि घराजवळील परिसर स्वच्छ ठेवण्यास सांगितलंय। तसंच नाले गटारी यात औषध फवारली। मुंबईतल्या मध्य रेल्वेचे कांजूर रेल्वे स्थानकाचं नूतनीकरण 6 महिने उलटूनही रखडलं। या नूतनीकरणाच्या कामाचा आढावा घेण्यासाठी भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी रेल्वे अधिकाऱ्यांसोबत रेल्वे स्थानकाची पाहणी केली। सुरक्षेच्या मुद्द्यावर कोकण रेल्वे अडचणीत असताना आता कोकण रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनीच करोडोंचा आर्थिक घोटाळा झाल्याचा आरोप केलाय। कर्मचाऱ्यांना घरं देण्याच्या नावाखाली उचललेला निधी आणि घरांमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप कोकण रेल्वेचे अध्यक्ष भानुप्रकाश टायल यांच्यावर करण्यात आलाय। विक्रोळी आणि घाटकोपर परिसरातील डोंगराळ भागात महापालिकेनं पाणी पुरवठा करण्यासाठी पाण्याच्या 5 टाक्या खासगी संस्थांना दिल्यात, पण या संस्था पाण्याचा काळाबाजार करतात, त्यामुळे नागरिकांना वेळेत आणि पुरेसा पाणी पुरवठा होत नाही। याच प्रश्नावर स्थानिक आमदार राम कदम यांनी उपोषण सुरू केलंय।
लोकांच्या आरोग्याशी खेळ करत दुधात भेसळ करणारा कारखाना जळगाव पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं उद्ध्वस्त केला. अंमळनेर तालुक्यातल्या लोंढे गावात छापा टाकून कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी विजय पाटील या आरोपीला अटक करण्यात आली आहे. मॉडेल बलात्कार प्रकरणात निलंबित झालेल्या IPS अधिकारी सुनील पारसकर यांच्या अडचणी आणखीनच वाढल्यात. पारसकरांवर विभागीय स्तरावरच्या प्राथमिक चौकशीत ठपका ठेवण्यात आलाय. पारसकरांनी आपल्या पदाचा दुरुपयोग केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आलाय. मुंबई पोलीस प्रशासनानं ही विभागीय चौकशी केली आहे. जळगाव जिल्ह्यातील भुसावळमध्ये राजकारण्यांचे हस्तक असलेल्यांची गुंडगिरी सध्या वाढली. भाजपचे आमदार संजय सावकारे समर्थक असलेले नगरसेवक बंधू संजय आवटे यांनी मद्यधुंद अवस्थेत एका अपंग तरुणाच्या अंगावर गाडी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी आवटे यांच्या विरोधात बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमरावती बस स्थानकावर गुरुवारी वाहतूक शिपाई आणि बस चालक यांच्यात वाहतुकीबाबत काही वाद झाला. त्यानंतर यांच्यात मारहाण झाली. घटनेची माहिती इतर कर्मचाऱ्यांना मिळताच त्यांनी लगेचच बंद पुकारला. यामुळे बस स्थानकासमोर शेकडो बस गाड्यांची रांग लागली होती. जेवायला वाढलं नाही म्हणून पतीनं पत्नीचा गळा आवळून हत्या केल्याची घटना कापूरबावडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. या प्रकरणी कापूरबावडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. आरोपी पतीला अटक करण्यात आली असून या प्रकरणाचा पुढील तपास कापूरबावडी पोलीस स्टेशन करत आहे. त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी चिपळूणच्या गोवळकोट किल्ला मशालीच्या प्रकाशानं उजळून टाकण्यात आला. त्रिपुरारी पौर्णिमेचं औचित्य साधत पायथ्यापासून गडापर्यंत एक भव्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणूक गडावर पोहोचताच गोवळकोट किल्ल्याच्या सर्व तटबंदी 500हून अधिक मशालींनी उजळून निघाल्या. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.